लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. तुळजा सूर्याला सांगत असते की मला माझ्या आवडीच्या मुलासोबत लग्न करायचंय आणि ते ऐकून सूर्या तर खूपच खुश होतो आणि तो मनाशी विचार करू लागतो की हिच्या आवडीचा मुलगा म्हणजे मी तर नसेल ना. मात्र त्यानंतर तो असाही विचार करतो की ती कुठे आणि मी कुठे, तिला मी का आवडत असेल. आणि मग त्यानंतर तो तुळजाला समजवायला जातो की तुला जो मुलगा आवडतो त्याच्याशी तू लग्न कर. मात्र तुळजा म्हणत असते की खरंच हे सगळं एवढं सोपं आहे का? माझं त्या सत्यजित सोबत लग्न ठरलं आहे, ते लग्न कोण मोडणार? तू मदत करणार का मला? मात्र त्यावर सूर्या काहीच उत्तर देत नाही. आणि त्याच वेळी तुळजाला आठवतं की सूर्याने तिला सांगितलं होतं की तुझ्यासाठी मी काही करेल. आणि मग तुळजा सूर्यालाच म्हणते की तू म्हटला होतास ना की मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे, मग आता तूच माझं आणि सत्यजितचं लग्न मोड. आणि त्यावर सूर्यासुद्धा आनंदाने हो म्हणतो. त्यामुळे तुळजा खूप खुश होते आणि सूर्याला सांगते की एकदा का माझं हे लग्न मोडलं की माझ्या आवडीच्या मुलासोबत मी लग्न करायला तयार. आणि ते ऐकून सूर्याही खुश होतो आणि मग तितक्यात त्याला लहानपणीचा सूर्या दिसू लागतो. तो लहानपणीच्या सूर्याला म्हणत असतो की तुझ्याचमुळं हे सगळं काही घडते. तर लहानपणीचा सूर्या म्हणत असतो की मी तर माझं जगून घेतलं, आता पुढे काय करायचं हे तू तुझं बघ. तर सूर्या त्याला विचारत असतो, अरे पण तिला मी आवडतोय की नाही हे कसं कळणार? तिच्या आवडीचा मुलगा मीच असेल का? तर तो लहानपणीचा सूर्या म्हणत असतो की अरे नक्कीच तू असणार, कारण बघ ना ती अजूनपर्यंत ही जागा विसरली नाही. आणि ती आत्ताच म्हणाली ना की लहानपणापासून तू मला खूप आवडतोस, म्हणजे तो तूच असणार. आणि ते ऐकून सूर्या खुश होतो. त्यानंतर मग तो त्याच्या दुकानावर जातो आणि तिथे काम करणाऱ्या त्याच्या मित्रांना सांगतो की आजपासून उधारीवर कोणालाही सामान द्यायचं नाही. आणि त्यावर ते सुद्धा हो म्हणतात. त्यानंतर काजूने काही काजू खाल्लेले असतात, तर सूर्या त्यालाही त्या काजूंचे पैसे द्यायला सांगतो. आणि तितक्यात मग धनू आणि भाग्यसुद्धा दुकानावर येतात. त्या दोघेही चालत आल्यामुळे धनूला खूप दम लागलेला असतो आणि मग दुकानात आल्या आल्या ती लगेच खायला सुरुवात करते. सूर्या तिला थांबवण्याचा प्रयत्न करत म्हणतो की असं काहीतरी खात जाऊ नको, यानेच तुझं वजन वाढतं. पण ती काही ऐकत नाही, उलट ती खातच राहते. आणि मग त्यानंतर काजू भाग्याला आणि धनूला सांगतो की उद्या आमच्या गावची यात्रा आहे, तुम्ही तिथे नक्की या, मी तुमच्यासाठी गरमागरम जिलेबी आणि पेढे तयार करून ठेवतो. आणि ते ऐकून धनू तर खूप खुश होते. तितक्यात सूर्याला त्याच्या आत्याचा कॉल येतो. त्यांनी काही सामान मागवलेले असते आणि मग सूर्या लगेच ते सामान घेऊन तुळजाच्या घरी जाण्यासाठी निघतो. मात्र त्याआधी तो धनूकडे काही पैसे देतो जे त्याला नानांनी तेजूच्या साखरपुड्यासाठी दिलेले असतात. आणि ते पैसे तो धनूला पुन्हा नानांना द्यायला सांगतो. तर दुसरीकडे डॅडींच्या घरी सत्यजित आणि त्याचा भाऊ आलेला असतो. पण त्यांना बघून तुळजा नाराज होते. ती म्हणत असते की हा लोचटासारखा परत इथे कशाला आलाय. आणि तितक्यात सूर्यासुद्धा आत्याने मागवलेलं सामान घेऊन त्या ठिकाणी येतो. मात्र सूर्याला बघून सत्या खूप चिडतो, परंतु डॅडी त्याला सांगतात की तुम्ही ह्याच्याकडे लक्ष देऊ नका, तो नोकर माणूस आहे. आणि मग त्यानंतर ते सत्यजितला आणि त्याच्या भावाला चहा घ्यायला सांगतात. पण ते दोघेजण म्हणत असतात की आज आम्ही इथे चहा पाण्यासाठी नाही, तर तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी आलो आहोत. उद्या आमच्या गावची यात्रा आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे. आणि त्यावर डॅडीसुद्धा आनंदाने हो म्हणतात. त्यानंतर सूर्या तुळजाकडे जातो. तर तुळजा म्हणत असते की बघ तो आलाय परत, आता काय करायचं? तर सूर्या तिला सांगतो की काळजी करू नको आणि तो तुळजाला बाहेर जायला सांगतो. त्यानंतर तुळजा बाहेर जाते. तर इकडे सूर्याला एक आयडिया सुचते आणि आणलेल्या सामानामधून तो तेलाचा पुडा बाहेर काढतो. आणि त्याच वेळी त्याला लहानपणीचा सूर्या पुन्हा दिसू लागतो, जो हसतच सूर्याला सांगत असतो की हीच आयडिया बेस्ट आहे. आणि मग सूर्यासुद्धा सत्यजितला पाडण्यासाठी पायऱ्यांवर तेल ओततो आणि ही आयडिया तुळजाला कळावी म्हणून मुद्दाम मोठमोठ्याने फोनवर बोलत असल्याचं नाटक करत म्हणतो की अरे हा तेलाचा पुडा तर फुटलाय, तू दुसरा पुडा पाठवून दे. आणि मग तुळजाला सुद्धा कळतं की सूर्याने काय केलंय ते. आणि मग त्यानंतर डॅडी सत्यजितला आणि तुळजाला सांगतात की तुम्ही दोघेजण टेरेसवर जाऊन एकमेकांशी गप्पा मारा. त्यामुळे मग तुळजा
सत्यजितला घेऊन टेरेसवर जाण्यासाठी निघते. तो तर तिच्याकडे एकटक बघतच असतो. तर तुळजा मुद्दाम त्याला आधी पायऱ्यांवर जायला सांगते. तर सत्यजितचं अजिबात पायऱ्यांकडे लक्ष नसतं. तो फक्त तुळजाकडे बघत एक एक पायरी चढत असतो आणि सूर्याने जे तेल त्या ठिकाणी टाकलेलं असतं त्यावरून त्याचा पाय घसरतो आणि तो खाली येतो. त्याची मानसुद्धा मोडलेली असते आणि त्याची अवस्था बघून तर सगळ्यांना धक्काच बसतो. तुळजा मात्र खूप हसत असते आणि मग त्यानंतर ते सगळेजण त्याला उठवतात आणि सोफ्यावर बसवतात. सत्यजितची मात्र मानही सरळ होत नसते. तो कसा काय पडला याचाच सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो आणि मग डॅडी सूर्यालाच सांगतात की तू यांची मान सरळ करून दे, चांगली मसाज कर. मात्र तुळजा डोळ्यांमधूनच सूर्याला सांगत असते की अजिबात याची मान सरळ करू नको, नाहीतर हा पुन्हा वाकड्या नजरेने माझ्याकडे बघेल. मात्र सूर्या म्हणत असतो की असं कसं, एखाद्याला एवढा त्रास देणं बरं नाही ना. मात्र तितक्यात त्याला लहानपणीचा सूर्या दिसू लागतो आणि तो सुद्धा म्हणत असतो की याला अजिबात बरं करायचं नाही. आणि म्हणून मग सूर्या सत्यजितची मान अशी मोडतो की तो फक्त एकटक माणसांकडे बघतच राहतो. त्याला काहीच बोलता येत नाही आणि त्यामुळे सगळेच जण घाबरतात. तुळजा मात्र खुश होते. तर दुसरीकडे नानांचा मुलगा व्यायाम करत असतो, फोनवर बोलत असतो आणि तितक्यात धनू आणि भाग्यश्री त्या ठिकाणी येतात. सूर्याने दिलेले पैसे त्या दोघीजणी नानांना देतात आणि सांगतात की सूर्या दादाला उधारी ठेवायला आवडत नाही, त्यामुळे मग नानासुद्धा ते पैसे स्वीकारतात. तर घरातून बाहेर पडताना धनूला उषा बनवत असलेल्या लाडवांचा वास येतो, त्यामुळे ती खूपच खुश होते आणि लगेच त्यांच्याकडे लाडू मागते. आधी उषा तिला 4 लाडू देते, मात्र धनू म्हणत असते की हे 4 तर फक्त माझ्यासाठीच आहे, बाकीच्यांसाठी कुठे. आणि त्यामुळे मग उषा तिला जास्तीचे लाडू देते आणि मग ते लाडू घेऊन धनू आणि भाग्या बाहेर पडतात. तर धनू भाग्याकडे 2 लाडू देत म्हणते की हे 2 लाडू तुझे, बाकीचे सगळे माझे. आता याच्याबद्दल कोणालाही काही सांगायचं नाही. आणि त्यावर भाग्यासुद्धा हसतच हो म्हणते. त्यानंतर रात्री सूर्या झोपलेला असतो, मात्र त्याला सतत तुळजासोबत घालवलेले क्षण आठवत असतात आणि तितक्यात तुळजाचाच कॉल येतो. आज सूर्याने तिच्यासाठी जे काही केलेले असते त्यासाठी ती सूर्याचे आभार मानते आणि म्हणते की आज तर तू मला वाचवलं, पण उद्या काय होणार, कारण उद्या यात्रेसाठी त्या सत्यजितच्या घरी जायचं आहे, मला खूप भीती वाटते. पण सूर्या तिला सांगतो की काळजी करू नको, मी असेल तुझ्यासोबत. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.